पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ची मदत. ठाकरेंचं सरकार कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जबाबदारी नव्या सरकारची. राऊतांची प्रतिक्रिया. तर ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प हा आहे. अर्थसंकल्पावर राऊतांची टीका. फडणवीस शिंदे सुनेत्रा पवारांचे आभार. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल. योगेश कदमांची माहिती. कर्जमाफी खरंच होणार का ते पाहावं लागेल. राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. हमीभावाचं वचन मोदींनी दिलं होतं. शेतकऱ्यांना आता हमीभाव पाहिजे. राज्य सरकारच्या कर्जमाफीवर राऊतांची प्रतिक्रिया. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची मागणी. मी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून टीका झाली. बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका. सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींचा सवाल. धाराशिव जिल्ह्यात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी. 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी. शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार. सांगली जिल्ह्यातील 2 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य. जिल्ह्यात 62,000 थकबाकीदार तर 1.5 लाख नियमित कर्जदार. नियमित कर्जदारांनी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय. पीक कर्ज देण्यात सांगली जिल्हा बँकेचा मोठा वाटा. शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीसाठी रोहित पवारांचा सत्र न्यायालयात अर्ज. अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश. तर पुण्यात एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांची मुलाखत. माजी नगरसेवकांसह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक. कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी. विषय समित्यांच्या सभापती पदावरून वाद टोकाला. शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी ऐनवेळी दाखल केला अर्ज. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संताप. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम. राष्ट्रवादीकडून पक्षात व्हीप बजावण्यासंदर्भात अंतर्गत संघर्ष. सत्तेच्या गणितासाठी व्हीप कोण बजावणार यासाठी राष्ट्रवादीत मतप्रवाह. कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी. विषय समित्यांच्या सभापती पदावरून वाद टोकाला. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी समितीचे सदस्य आणि महिला समितीच्या सदस्यांची 23 मार्चला निवड. तर महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचं आयोजन. जत तालुक्यातील प्रश्नांवर खासदार विशाल पाटलांची आमसभा. नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा. विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. छत्रपती संभाजीनगर महाराज यांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक दस्तामध्ये नाही. संभाजी कादंबरीमधील उल्लेख पूर्णतः काल्पनिक. लेखक विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर कबुली. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी 2 कंत्राटदारांना कोर्टाचा दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाकडून सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित या 2 कंत्राटदारांना जामीन मंजूर. मुंबई गुन्हे शाखेने दोघांना बनावट कागदपत्र तयार करून बीएमसीचं नुकसान केल्याप्रकरणी अटक केली होती. अमरावतीमधील पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या गटशिक्षण अधिकाऱ्याची खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटेंनी शिफारस केल्याची माहिती समोर. खासदार आमदारांच्या शिफारसीनंतर झेडपीच्या सीईओंनी सुधीर खवडेला नियुक्त केलं होतं. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना. नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार 12वी पेपरफुटीचा तपास. अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्केंच्या नेतृत्वात 5 सदस्यांची एसआयटी स्थापन. अहिल्यानगरच्या राहत्यात नगरसेवकाला पिस्तुलीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी. राहता शहरात
वीरभद्र यात्रेच्या टेंडरवरून वाद, नगरसेवकाकडून राहता पोलीस ठाण्यात तक्रार, आरोपीवर कारवाईची मागणी, तुषार सदाफळेकडे लायसन्सधारक पिस्तूल असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलन केल्याप्रकरणी 20 जणांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंदोलकांनी मडकं फोडत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरवर गुन्हा दाखल, डॉक्टर नितेश वाजपेयीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. डॉक्टर्सकडून अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळाची परस्पर विक्री. नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या. मनीषा जेजुरकर यांनी गंगापूर रोडवरील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नांदेडमध्ये BHMSची विद्यार्थिनी आकांक्षा गायकवाड हिच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. सिडको परिसरातील खासगी हॉस्टेलमध्ये आकांक्षा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मलकापूर शहरात काल रात्री 2 गटात दगडफेकीची घटना घडलेली आहे. बुलढाण्याच्या मलकापुरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. लहान मुलांच्या भांडणावरून हा वाद झाला होता, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. बीडच्या केसापूर येथे महिला सरपंचांच्या पतीला अडवून मारहाण करण्यात आली. मारहाणीपूर्वीची आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. महिला सरपंचाच्या पतीला शिवीगाळ करत मारहाणीची घटना घडली. तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. नाशिकमध्ये मुंबई एसयूव्हीची मोठी कारवाई. सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदेला 20 लाखांची लाच घेताना पकडलं. व्यावसायिकाविरोधातील कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी 1 कोटींचा व्यवहार ठरवला होता आणि 20 लाखांचा पहिला हप्ता घेताना एसीबीने रंगेहात पकडलं. परभणीच्या सोनपेठमध्ये 8,000ची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला एसीबीकडून अटक. तक्रारीवर कारवाई करण्यासाठी हवालदार भगवान मुंडेने 8,000ची लाच मागितली होती.